या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाईफ टाइम डिस्काउंट। रवींद्र चव्हाण यांच्यावरती नारायण राणेंना विश्वास नसल्यानं राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीसाठी निवेदन देऊन मागणी केली असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कुडाव कुपवडे येथे धाड टाकून एका शिकाऱ्याला अटक केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय। रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं आहे। गेल्या वर्षभरापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरती खंबाटक्की बोगद्यात लाईटसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी अँगल ट्रकवर कोसळून ट्रकमध्ये घुसल्यानं माल ट्रकचं मोठं नुकसान झालं। यामुळे साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खंडित झाली होती। मुंबई गोवा महामार्ग गतिमान पद्धतीने सुरू व्हावा म्हणून भाजपा नेत्यांचा एकोपा पाहून वैभव नाईक यांच्यावर धडकी भरली असून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशी टीका भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली। गेल्या 12-13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे। कळंब तालुक्यातील मलकापूर येथील तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना पंढरपूर येथे येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। अजितदादा आणि पवारसाहेब यांच्यामधील नात्यात ओलावा हा कुठेही कमी झाला नाही, मात्र पक्षातील वैचारिकतेवरती आम्ही नेहमीच एकमेकांविरोधात असणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। टोल बांधण्याचा सल्ला देणाऱ्या भाजपने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपलाही पक्ष बांधायला शिकावं, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपच्या थेट वर्मीच घाव घातला आहे। प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या आणि बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्यानं निलंबित वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने कारागृह महिला कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन धक्कादायक प्रकार केलाय। महिलेच्या अंगावरती पेट्रोल टाकून अधिकाऱ्याने तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे। ग्रामीण पट्ट्यातील एका बहुमजली गृहनिर्माण सोसायटीच्या भर सभेत सेवानिवृत्त निमलष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। डोंबिवलीच्या मानपडा पोलीस ठाण्यात या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गेल्या महिनाभरापासून 150 रुपयांवरती गेलेले टोमॅटोचे भाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे। किरकोळ बाजारात टोमॅटो 100 रुपये किलोने मिळू लागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या डबल स्मार्ट या सिनेमाचं शूटिंग करत असून या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येते। राजगडावरती फिरायला गेलेल्या एका तरुणाचा राजगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सत्तेचा गैरवापर करून भाजपने उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। हिमाचलमध्ये पावसाचा कहर सुरू असून भूस्खलनामुळे शिमला कालका रेल्वे मार्गाचं मोठं नुकसान झालं आहे। इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे। 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक मुंबईच्या ग्रँड हायत हॉटेलमध्ये होणार आहे। कोकणात काही ठिकाणी भातशेतीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासहित कारवाईत सहभागी असणाऱ्या इतर पोलिसांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे। हनी ट्रॅपिंग प्रकरणी मुंबईतील एका मॉडेलला अटक करण्यात आली असून कर्नाटक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। घोडबंदर येथील एका खासगी बँकेतील कर्मचाऱ्याच्या डोळ्यादेखत एका भामट्यानं हातचालाकीनं 24,000 रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे। तुळसगावातील तुळजीवाडा इथं अतिदुर्मिळ असा कॅस्ट्रोच कोरल साप सापडला। सर्पमित्र महेश राऊळ यांनी लगेचच त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक गुरुवारी मालवण दौऱ्यावरती येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात तसंच चेंबूरमधील जलतरण तलावाच्या परिसरात पुस्तक विक्री केंद्र सुरू केलं आहे। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या दोन्ही पुस्तक विक्री केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे। महालक्ष्मी धोबीघाट येथील मुंबई महानगरपालिकेच्या 1 एकर भूखंडावरती पाळीव प्राणी आणि भटक्या प्राण्यांवरील वैद्यकीय उपचार शस्त्रक्रियेसाठी उभारण्यात येत असलेल्या सुसज्ज 4 मजली रुग्णालय वर्षाखेरपर्यंत सुरू होणार आहे, तर महानगरपालिकेची मृत प्राण्यांसाठी पहिली दहनपट्टी या महिन्यात सुरू होणार आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाईफ टाइम डिस्काउंट। घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा